स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस कशी करावी. एक टच हिलिंगचं प्रॅक्टिकल आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर रेकी सोबत कुठल्याही आजारांचं निदान कसं करायचं या 3 टॉपिकवर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नाही तर उद्या आपला 3 तास सेशन होणार आहे, तर त्याच्यामुळे त्याची मानसिकता ठेवा. शनिवार आहे आणि 2 ते 5 हा आपला सेशनचं टायमिंग राहणार आहे उद्याचं. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. उद्याचं टायमिंग कोणतं आहे आपलं? दुपारी 2 ते 5, कारण रोजच्या वेळेचं नाही आहे, त्याच्यामुळे होऊ शकतं की बरेच लोक उशिरा जॉईन करतील. तर सगळ्यांनी 2 वाजता उद्याच्या सेशनला रेडी राहायचं आहे. ओके, सो लेट्स वेलकम. सगळ्यात पहिले एक रेकी साधक म्हणून आपल्या जीवनामध्ये जो आपल्याला सकारात्मक बदल पाहिजे आहे, त्या सकारात्मक बदलासाठी आपण कुठल्या पद्धतीने दैनंदिन प्रॅक्टिस करावी त्याबद्दल प्रथमतः आज आपण चर्चा करणार आहे. रेकी साधक झालेत ना सगळे की नाही झाले? म्हणजे ज्यांचा शक्तिपात झालेला आहे ते रेकी साधक बनलेले आहेत. आता गरज आहे त्या साधनेला दैनंदिन जीवनात उपयोग करून आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जेशी जोडणं. क्लिअर? काय करायचं आपल्याला आपल्या जीवनाला? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या जीवनाशी जोडणं हे आपल्या जीवनाचं महत्वाचं कारण रिझन आहे. ओके, हे आपल्या जीवनाचं महत्वाचं रिझन आहे की पहिले आपल्याला पाहिजे आहे काय? पाहिजे जीवनामध्ये? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे ना सगळ्यांना, स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी पण. आणि हे जे आपल्याला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, ती सगळ्यात पहिले कुठलीही गोष्ट दोनदा क्रिएट होते. सगळ्यात पहिले आपल्या माइंड मध्ये, आणि मग जेव्हा आपण त्या पाहिजे असलेल्या गोष्टीसाठी ऍक्शन घेतो तर मग तो रिझल्ट आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरतो. आता बघा, एखाद्या व्यक्तीच्या शब्दांनी जर का तुम्हाला राग आला, राग पहिले कुठे येतो? डोक्यात. आणि मग तुमची ऍक्शन होते, यांनी मला असं का म्हटलं, हा राग तयार होतो आणि मग त्याचं कृतीमध्ये रूपांतर होतं. अशी प्रत्येक गोष्ट. आज संध्याकाळी पाहुणे येणार असतील तर नेमकी भाजी काय करायची हे सुद्धा पहिले इथे प्लॅन होतं, मग ऍक्शन घेतल्यावर प्रत्यक्षात भाजी तयार होते. अगदी त्याच पद्धतीमध्ये जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य किंवा दीर्घायुष्य जरी आपल्याला पाहिजे आहे, त्याचं देखील क्रिएशन सगळ्यात पहिले इथे तयार होत असते. जोपर्यंत इथे तुम्हाला वाटणार नाही, बरोबर आहे. आता समजा माझी ऍड दररोज 2,000 लोकांना दिसते, पण त्या 2,000 लोकांपैकी किती लोक येतात 10 दिवसांमध्ये? 20,000 लोकांनी पाहिल्यावर 1,000 लोक जीवनामध्ये, म्हणजे 1,000 लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतात. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 1,000 लोक असले की आजचा डे 9 आहे आपला. आता संख्या किती आहे? 187, 187. बरोबर की नाही? मग आता अशी ती चालणी होत राहते. आता या 187 किंवा 188, 250 पर्यंत हे आकडा जाणारच आहे बॅच संपे, म्हणजे आता जो आपला क्लास संपेल आजचा 250 पर्यंत लोक असतात. पण इथून पुढच्या प्रवासाला किती लोक जातील जिनको अपने प्रति सच में ज्यादा कमिटमेंट है की नाही बा, मला आता माझ्या लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे. बरोबर की नाही? वही लोक आगे जाएंगे. तर निसर्ग जेव्हा आपल्या समोर येतो तर तो एक संधी घेऊन येतो, पण त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. तर आता दैनंदिन प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला करायचा आहे तो म्हणजे अफर्मेशन. काय आहे पहिला मुद्दा आपला? अफर्मेशन. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे रोजच्या रोज निसर्गाला सांगणे. तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय पाहिजे आहे हे युनिव्हर्सला सांगणे म्हणजे काय? आपलं अफर्मेशन. दुसरा दुसरा जो आपला मुद्दा आहे अफर्मेशन नंतर, तो म्हणजे काय आहे?
आपल्याला दररोज आपला औरा क्लीन करायचा आहे. म्हणजे दुसरा मुद्दा काय आपला, औरा क्लिन्झिंग. सेकंड मुद्दा काय आहे, औरा क्लिन्झिंग आणि 7 चक्रांचं चार्जिंग. त्याच्यासाठी मी एक ऑडिओ तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहे. उद्या तुम्हाला तुमचे सगळे नोट्स, पीडीएफ आणि ऑडिओ मेडिटेशनचा मिळेल. तर तो जो ऑडिओ तुम्हाला पाठवणार आहे, त्या ऑडिओला तुम्हाला काय करायचं आहे, लम रम लम वम रम हे जे आपले बीज मंत्र आहे ते पूर्ण ओंकारापर्यंत 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. प्रत्येक चक्रावर तुम्हाला 3 मिनिटं हात ठेवायचे आहे. अगदी रूट चक्रावर हात ठेवून मग हळूहळू स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र, थ्रोट चक्र, त्याच्यानंतर थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, या पद्धतीने प्रत्येक चक्रावर 3-3 मिनिटं हात ठेवून 21 मिनिटाची ही साधना करायची आहे. औरा क्लिन्झिंग कसं करायचंय, दोन्ही हात असे ठेवून रेकीला कॉल करून अफर्मेशन द्यायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए और धरती में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला 3 वेळा औरा क्लिन्झिंग करायचं आहे. मग 7 चक्रांचं मेडिटेशन. याच्या सोबत आपल्याला काय करायचं आहे, दररोज आपल्याला अन्न पाणी चार्ज करायचं आहे आणि गरजेनुसार स्वतःला हिलिंग करायचं आहे आणि फॅमिलीचं हिलिंग करायचं आहे. ठीक आहे, गरजेनुसार स्वतःचं आणि फॅमिलीचं हिलिंग आपण करू शकतो. क्लिअर. आणि जे मी तुम्हाला उद्याच्या सेशनला 3 एनर्जीचे बॉल शिकवणार आहे, ती एक 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती करू शकता. ठीक आहे, क्लिअर झाली इथपर्यंत. दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी क्लिअर झालं. पहिलं अफर्मेशन, दुसरं अफर्मेशन नंतर औरा क्लिन्झिंग, मग 7 चक्रांचं चार्जिंग, त्याच्यानंतर अन्न पाण्याला चार्ज करणं, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि मग गरजेनुसार पेशंटला हिलिंग करणं. त्याच्यात इथून पुढे 21 दिवस तुम्हाला जे मी 1 2 3 4 5 जे ऍक्टिव्हेशन करून घेतलं ते तुमच्या चक्रा चार्जिंगच्या आधी 2-3 मिनिटं केलं तर तुमच्या ज्या एनर्जी आहे त्या हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतात आणि तुम्ही केलेलं हिलिंग उत्तम प्रकारचं रिझल्ट तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी मदत करत असतं. क्लिअर. क्लिअर झालं इतकं. ओके, चलो. ही झाली आपली दैनंदिन लेवल 1 नुसार रेकीची प्रॅक्टिस. अफर्मेशन द्यायचेच आहे, अफर्मेशनला बाजूला ठेवायचं नाही. कारण सतत जसं आपण सकारात्मक चिंतन आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवू तो संपूर्ण ब्रह्मांड, आज तक हमने जो मांगा वही है, इसलिए मागायला शिकायचं आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ओके, स्वतःसाठी, परिवारासाठी. ठीक आहे. आता आपण बघणार आहे एखाद्या व्यक्तीला हिलिंग कसं करायचं, पूर्ण प्रोसेस मी समजावून सांगते. ठीक आहे. कुणाकुणाकडे पेशंट आहे ज्याचं काहीतरी दुखतंय, कुणाकडे आहे का? 218 लोक प्रेझेंट आहेत आता. एनीवन? चला, आहे का अलका मॅडम तुमच्याकडे? मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. अनम्यूट करा. काय आहे पेशंटला त्रास ते सांगा. त्याच्यानंतर मयुरी ताटकर मॅडम आणि ज्योती मॅडम. हा, अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा, ज्योती मॅडम माईक ऑन करा ना. अलका मॅडम बोला, तुमच्याकडे काय पेशंट आहे आणि काय त्रास आहे? म्हणजे एक तर स्वतः मी पण आहे, माझे हसबंड आणि माझी डॉटर. माझी डॉटर आता कसं 1-1.5 वर्ष झाला आपल्या सासरवाडीतून इथं आली आहे. त्याच्या हसबंडने त्याला थोडा मारला होता खूप सारा.
तर आम्ही सगळेच मेंटली खूप डिस्टर्ब्ड आहोत. ते मेडिटेशन झालं, सगळं काही झालं, पण काही होत नाहीये. तो आपली गलती मानायला तयार नाहीये. मॅडम ह्याला त्याच्यासाठी आपण सेकंड लेवल, मी सध्या आता जे आपण लेवल 1चं घेतोय ना, म्हणजे आज जे हिलिंगचा मेन उद्देश आहे आपला, हे सगळं आपण रेखीत करू शकतो, पण आत्ताचा जो सोनम विषय आहे सोनम थोडी डिस्टर्ब आहे. आजच कोर्ट केस झाला, मग ते थोडी डिस्टर्ब आहे. तर ती तुम्हाला टच करू देईल का आता? कारण बोलवतो. लेवल 1 मध्ये टच शिवाय होणार नाही. हम्म, सेकंड लेवल मध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे डिस्टन्स हिलिंग करू शकता. ठीक आहे, हम्म. ते आहे, ओके, इथेच आहे, माझ्या जवळच आहे. ठीक आहे. तर त्यांना थोडस लेटायला सांगा किंवा हा, चेअरवर बसायला सांगा, मागून तुम्ही उभं राहून त्यांच्या डोक्याला इथे आणि इथे हिलिंग द्या. अच्छा. ठीक आहे, मी कसं प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करते. हा, ज्योती मॅडम बोला. माझे वडील आहेत ना, जे आता असे माझ्या मागेच बसले आहेत, त्यांना ना तोंडाचा अल्सरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांना जराही तिखट चालत नाही. आणि आता त्यांची लास्ट 8 मंथ झाली, त्यांची ही ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. मॅडम हा, आत्ताच आपल्याला पेशंट कसा हवाय की आता काहीतरी दुखतंय आणि तुम्ही दिलेल्या त्यांचं हिलिंग तोंडाचं आता त्यांना तोंडाचं जस्ट पेन आहे का? हा, म्हणजे त्यांनी काही आता त्यांना गुडघ्याचा त्रास आहे, त्यांचे गुडघे दुखतात. करंट मध्ये दुखत आहे का ऍट प्रेझेंट? तुमचे आता गुडघे दुखतात? नाही, कधीतरी दुखतात नाही म्हणतात. तसं नको आहे ना मॅडम. आताच आपल्याला जे पेशंट पाहिजे ज्यांचा आत्ता पेन आहे, कारण रिझल्ट कसा दाखवणार ना लाईव्ह मध्ये. ओके. नेक्स्ट कुणाकडे आहे का असा पेशंट ज्यांचा आत्ता पेन आहे? हा, गायत्री मॅडम अनम्यूट करा, मी तुम्हाला पिन मध्ये ऍड करते. हा, काय दुखतंय? स्वतःला दुखत असेल तर स्वतःला दुखण्यासाठी पण मी सांगते त्या प्रोसेसने हात हे करायला. हा बोला गायत्री मॅडम, माईक ऑन करा. माईक ऑन केलं केलंय हो. हा मला बोला. ह्या माझ्या मुलीचा आहे ना, कालच काय शाळेत काहीतरी झटका बसल्यासारखं, तर हात दुखतोय तिचा. ओके, ठीक आहे, चालेल. हा. असा पेशंट चालतो आपल्याला. कारण कसं की लाईव्ह मध्ये दाखवायचं, त्या बाकीच्या जुन्या केसेस असतात त्याला हील करायला भरपूर वेळ निघून जातो. ओके, अजून एखादा घेऊ आपण सोबत. हा, सुषमा उपाध्याय मॅडम बोला, अनम्यूट करा. काय प्रॉब्लेम आहे? माझ्या आईचं डोकं दुखत आहे, आता सध्या आहे माझ्या जवळ इथं ती. हा, ठीक आहे, तर त्यांना जवळ बोलवा. आणि हो ज्यांनी आहे. बाकीच्यांनी स्वतःच दुखत आहे ना, मी सांगते त्या पद्धतीने फॉलो करायचं. ठीक आहे, सगळ्यांनी रेखीची प्रार्थना करून घ्यायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आहेत. स्वतःच असेल तर स्वतःच्या गळ्याला दुखत असेल, गळ्यावर चेस्टला दुखत असेल, तुम्ही स्वतःच करा. आता तुम्ही काय करायचं मॅडम, तिचा हात असा मांडीवर ठेवायला सांगा, जो दुखतोय तिचा हात, आणि त्याच्यावर असं गवत उपटण्यासारखं सगळी निगेटिव्हिटी काढून ब्रह्मांडात टाकून देत आहे. असं रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी असं करून काढायची आहे. ती सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे तिच्या हातावरून. मॅडम तुमच्या आईचं डोकं दुखत आहे ना, डोक्यावरनं असं पूर्ण गवत उपटल्यासारखं काढा. त्यांच्या डोक्यावरनं पूर्ण काढा, त्यांच्या डोक्यावरनं जिथे ते पेन होतो आहे तिथून. दोन ते 3 मिनिटं काढायचं आहे, सगळी ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे. सगळी निगेटिव्हिटी काढून ब्रह्मांडामध्ये शुद्ध करायची आहे.
ठीक आहे. 2 ते 3 मिनिटं काढल्यानंतर हात झटकून घ्या. क्लीन 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 क्लीन. स्वतःच्या हाताला क्लीन करायचंय. क्लीन 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 क्लीन. आता दोन्ही हात रब करायचं आहे. एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आणि तो एनर्जी बॉल त्या दुखणाऱ्या भागावर टाकायचा. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि तो एनर्जी बॉल दुखणाऱ्या भागावर टाकायचा. आता याच पद्धतीने गुडघ्याचे दुखणं तुम्ही काढू शकता. दुखणाऱ्या भागावर तो टाकायचा आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ज्या कुठल्या दुखण्या, गुडघा दुखत असेल गुडघ्यावर, डोकं दुखत असेल तर डोक्यावर, तर असा हात ठेवून तुम्हाला हिलिंग करायचं आहे. हातातून हस्तस्पर्श हलका पाहिजे, असा दाबून बिबून हात ठेवायचा नाही. हस्तस्पर्श हलका, हातांची बोटं जोडलेली. या पद्धतीने हातातून आणि डोळे बंद करून तुम्हाला जाणवणाऱ्या संवेदना आणि पेशंटला जाणवणाऱ्या संवेदना याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. थंड, गरम किंवा असं राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी तुम्हाला जाणवेल. करून बघा. स्वतःच कुठेतरी काही दुखत असेल, तुम्हाला बरं वाटेल. हा, हिलिंगच्या आधी पाणी चार्ज करून देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आज फक्त मला हिलिंगचा रिझल्ट दाखवायचा होता म्हणून मी पाणी चार्ज नाही सांगितलं. एरवी तुम्ही नेहमी पहिले पाणी चार्ज करून देऊन मग हिलिंग करू शकता, अजून चांगला रिझल्ट येतो. पण आज आपण पाण्याचा रिझल्ट वेगळा बघितला, हिलिंगचा रिझल्ट बघायचा होता आज फक्त, म्हणून आपण आज पाणी चार्ज नाही केलं सुरुवातीला. ओके. गायत्री मॅडम, संवेदना संपल्या की सुरू आहेत? अनम्यूट करा. गरम हात झाले एकदम. हा, हात कंटिन्यू तसाच ठेवा. हो. अजून काही वेळ कंटिन्यू ठेवा. मयुरी मॅडम. मॅडम, माझ्या आईचा ना गुडघेदुखीचा त्रास आहे. तर मी जेव्हा हात असा फिरवला त्यावेळेस व्हायब्रेशन जाणवले आणि उजव्या पायावर केलं तर उजव्या हाताला व्हायब्रेशन जाणवले नाही. मी तिला विचारलं तर ती म्हणे उजवा नाही दुखत, गुडघा दुखतो, दळावाच. मग दुसऱ्यांदा परत केलं तर त्यावेळेस थंड हवा जाणवली, व्हायब्रेशन्स नाही जाणवले तेव्हा, फक्त थंड जाणवलं. आता त्रास हात पूर्ण संवेदना, अजून हिलिंग प्रोसेस इतक्या लवकर संपवायची नाही. ही संवेदना संपल्या का तुमच्या? हो हो. हा, मग आता आईला विचारा की नेमकं किती टक्के बरं वाटलं गुडघेला. कारण रेखीची तुमची सध्या 10% एनर्जीची पहिली प्रॅक्टिस करताय तुम्ही. 10% बरं वाटतं म्हणतीये. यस, कारण रेखीची पहिली जी आहे लेवल 1 ची एनर्जी ते 10% आहे. आणि तिची गुडघेदुखी खूप आधीपासूनची आहे, म्हणजे झीज झाली आहे गुडघ्यांची, पण त्या मानाने तिला बरं वाटते, 10% म्हणतीये ती. व्हेरी गुड, छान. कुणाकुणाला असं तिथे सेन्सेशन असतात, जिथे पेन आहे तिथे असं ओढल्यासारखी एनर्जी जाणवली की काही कुछ तो भी निकल जा रहा असं. हा, सुषमा उपाध्याय मॅडम बोला. हो मॅडम, जाणवलं, आमच्या आईला जाणवलं तसं. किती कमी वाटतंय जे डोकेदुखी होती ते? डोकं कमी झालं म्हणे तिचं. व्हेरी गुड, छान. पूर्ण डोकं कमी झालं. व्हेरी गुड, छान. 50% पाय दुखायचा कमी झाला. व्हेरी गुड. इकडे अर्चना बेंद्रे मॅडम बोला. मॅडम, ह्या पायाला माझ्या आग होत होती ना, ती थांबली माझी आता हे करून. बढिया, छान. खूपच अशी गरम गरम हवा येत होते हातातून. छान छान, व्हेरी गुड. खूप चिर आहेत मॅडम या पायाला इथे. कमी होतील, हिलिंग करा. ओके. हा, गायत्री मॅडम विचारा तिला. गार हवा, आता गार वाटायला लागला हात. हा, तर तिच्या हाताला विचारा, मुवमेंट आता किती कमी वाटतंय हात लावून बघ.
त्यांना सांग. कमी झाला हात दुखायचा आता. किती कमी झालाय? किती वाटतंय तुला आता? भरपूर. भरपूर. व्हेरी गुड. आईला थँक्यू म्हण, आज आईने तुझं हिलिंग केलं. थँक्यू. थँक्यू. व्हेरी गुड. छान. कोणी कोणी स्वतःवर केलं आणि कमी झालं, सेल्फ हिलिंग केलं आणि कमी झालं, कोण आहे? ज्योती मॅडम कशासाठी केलं बोला. खरंच माझा हात दुखत होता, मी हातासाठी केलं, पण पुष्कळ जवळ 50% कमी आहे. व्हेरी गुड. छान. रोज हिलिंग करत जा, पूर्णच बरं होईल. बरं, पाणी चार्ज बघा काय करायचं, बिलकुल. पाणी चार्ज करायचं, पाणी पिऊन घ्यायचं आणि मग हिलिंग करा. अगदी खूप ठीक आहे. फास्ट रिलीफ वाटतो. ओके, थँक्यू. छान. मृदुला मॅडम. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आता मी माझ्या आईच्या मनगटाचं हिलिंग केलं. तिला पूर्वी त्याला फ्रॅक्चर झालं होतं या हाताला हा हा. तिच्या, आणि ते दुखत होता हात, म्हणून मी तिला बोलवून आणलं ऐन वेळेस, आणि तुम्ही सांगितलं त्यानुसार मी आता तिला रेकीचं हिलिंग दिलं, तर ती म्हणते की 50% दुखायचं कमी झालं तिचं. ग्रेट. छान. व्हेरी गुड. चला छान छान. ठीक आहे. हा, कमी झालं. कसं वाटतंय काकू? आता चांगलं वाटतंय. चला आता खूप पट्टी छान. बांधायला लागायची अहो. पट्टी बांधून ठेवली होती घट्ट, दुखणं सहन होईना म्हणून. ग्रेट. छान. अभिनंदन मृदुला मॅडम तुमचं, की तुमचं हिलिंग छान झालं. व्हेरी गुड. हो हो, थँक्यू. कोण होतं मगाशी? रेश्मा कुलकर्णी मॅडम बोला. नमस्ते. रेश्मा कुलकर्णी. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, मी गोव्याहून बोलतीये, रेश्मा कुलकर्णी म्हणून. मी 3-4 दिवस झाले तुमचे सेशन्स अटेंड करतेय, पण माझ्या मुलीला व्हाजायनल इन्फेक्शनचा रिकरिंग त्रास होतोय, म्हणून मी तिला आता बसवलं होतं, तर तिला व्हायब्रेशन्स जाणवले, चांगले व्हायब्रेशन्स जाणवले, आणि तिला मी ते करत असताना 3-4 मिनिटं चांगली गाढ झोप लागून गेली. ग्रेट. छान. हा काय इफेक्ट आहे? चांगलाच इफेक्ट आहे. चांगला नक्कीच. इफेक्ट आहे मॅडम. हील झालाय म्हणजे व्यक्ती जेव्हा शांत झोपी जातो, म्हणजे यहाँ से भी रिलॅक्स आहे, और जो हा. ज्या शरीराच्या पार्टवर सफरिंग आहे तिथूनही तो रिलॅक्स होतोय. आता अच्छा. त्याच्यासाठी अजून मी तुम्हाला सांगते, शरीरावर कुणालाही हा. कुठेही प्रॉब्लेम असेल, इचिंग असेल, रॅशेस अच्छा. असेल, बर्निंग हम्म. असेल, ओके. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक असा उपाय सांगते, करून बघा. हा. अगदी खूप चांगला, रेकीचा उपचार नाही आहे, पण मी एक नॅचरोपॅथी डॉक्टर पण आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला तो उपाय सांगू शकते. कडुलिंबाचे पानं जे आहेत ना, ते दगडावर ठेचायचे. बर. दगडावर, दगडाच्या हा. खलबत्त्यात, मिक्सर मध्ये ग्राइंड करायचे नाही. माझ्याकडे ते कडुलिंब, संगमरवराच आहे. हा चालतं ना, हा. चालेल. हा. आणि हा. त्याला त्या पानांना पूर्ण असं बारीक नाही करायचं, ते पानं ओले झाले पाहिजेत टेचल्यामुळे फक्त. ओके. हा. हा. ओके, ओले म्हणजे त्याच्यातला जो आतला लिक्विड आहे तो बाहेर पडला पाहिजे पानांचा. आणि हा. एवढंच त्याला ओलं करायचं, आणि ते असं 5 मिनिटं हातावर घासायचे. बर. हातावर, शरीरावर, डोक्यापासून पायापर्यंत कुठेही रॅशेस असतील, अगदी डोक्यात हा. कोंडा जरी असेल तरी ते हातावरच घासायचं. ओके. ठीक आहे. हा. आणि त्याला हातावर घासून 5 मिनिटं मुठ्ठीमध्ये बांधून ठेवायचं. ओके. हा. असं तुम्हाला करायचं आहे. हे 5 मिनिटं जर तुम्ही दैनंदिन केलं, रेश्मा हा. मॅडम, तुम्हाला विदाऊट एनी मेडिकलचं मेडिसिन हा त्रास तुमच्या ओके. इथून 15 दिवसात निघून जाईल. ओ, प्लस आणि त्याचं टायमिंग वगैरे काही? नाही नाही, सकाळी संध्याकाळी किंवा एकदा 10 मिनिटं लागतील. 5 मिनिटं असं घासायला, 5 मिनिटं पकडून ठेवायला. आणि ओके. त्याच्यानंतर हा. मिनिटं मी मला पिन मध्ये घेते, म्हणजे याच्यात रेकॉर्डिंग बघणाऱ्यांना सोपं जाईल. हा. हे बघा, हा. रिंग फिंगर आणि मिडल फिंगर. हा. रिंग फिंगर आणि मिडल मिडल. फिंगरच्या मधला हा जो भाग आहे, ओके. हा. हा जो भाग आहे, हा आपल्या सुजोग थेरपीनुसार जेनिटल ऑर्गन साठी येतो. बर. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा. इथे ते कडुलिंबाचे पानं तुम्ही जर हा. 2 पानं असे बोटावर कुच करून इथे लावायचे, आणि याच्यावर आपली जी टेप येते ना मेडिकल मध्ये, ही जी हा. टेप येते, ही हा. टेप हा. हा. त्याच्यावरून अशी लावून टाकायची. आणि हे बर. पानं रात्रभर लावून ठेवा, सगळं हा. युरिन इन्फेक्शन निघून जाईल. हो, ग्रेट. ओके, करून बघा.
हो कारण मी 15 दिवस नॅचरोपॅथी करायचं डॉक्टर ना. सोबत सुजोग थेरपिस्ट पण आहे आणि महाराष्ट्राचे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहे. अच्छा अच्छा, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, 15 दिवस करायचं ना. 15 दिवस करून बघा आणि अवश्य मला रिझल्ट शेअर करा. हो हो, बिलकुल या बिलकुल. उपचारांनी खूप मोठ्या लेवलचे आपण स्किन डिसीजेस सॉल्व्ह केलेले आहेत. ओ ग्रेट. ठीक आहे. हा चालेल. चेहऱ्यावर पिंपल्स असतील, कोणताही हं, हाताचं हं. काही हे नाही आहे. ठीक हा आहे, हा, कारण प्रत्येक इथे जो पॉइंट इकडे आहे तो पॉइंट इकडे पण भेटतो. इकडे पण आहे. हा हा. ओके, दोन्ही हाताला नाही लावायचं, एकाच हाताला लावायचं. नाही, पकडून दोन्ही हाताला घासायचं, लावायचं. लावताना एकाच हा बोटाला ट्रीटमेंट जी हा, रात्रीची लावून ठेवायला 2 पानं कुच करून हा इथे हा जी हा. लावाल ना रिंग फिंगर, लक्षात घ्या, रिंग फिंगर हो, आणि मिडल फिंगरचा मधलं. मधला हा भाग. हम्म. पिगमेंटेशन अच्छा. असेल, चेहऱ्यावर रॅशेस असतील तरी सुद्धा तुम्ही हेच करू शकता. ओके ठीक आहे. ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू ओके, थँक्यू. थँक्यू थँक्यू. क्लिअर. आता आपला आजचा हे झाली आपली ट्रीटमेंट, दैनंदिन प्रॅक्टिस. पहिला टॉपिक होता आपला, तो डिस्कस केला. त्याच्यानंतर एखादं हिलिंग कसं करायचं ते पण आपण डिस्कस केलं. एक हिलिंग प्रोसेस आपण कम्प्लीट केली. पण दुसऱ्यांना हिलिंग दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इथे कट कट कट, डिलीट 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 करायला विसरायचं नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग देता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा जो तुमच्या नोट्स मध्ये मी पाठवणार आहे तो म्हणजे आजारानुसार, कोणत्या आजारानुसार कसं हिलिंग करायचं, शरीरावर कुठल्या आजारासाठी कसं हिलिंग करायचं, म्हणजे बिमारी और उसका निदान. ठीक आहे. टॉपिक कुठला आपला आता, बिमारी और उसका निदान, आजार आणि त्याचं निदान रेकीच्या मार्फत कसा करायचा. ओके, चला लक्षात घ्या. डॉक्टर मिकाउसींनी आपल्या शरीरावर 24, स्वतः प्रॅक्टिस करताना कट कट कट, डिलीट 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 नाही बोलायचं. डॉक्टर मिकाउसींनी आपल्या शरीरावर 24 पॉइंट सांगितले आहेत हिलिंगचे. आजचा व्हिडिओ बघा, हिलिंग कसं करायचं बघायचं आहे तर. ओके, कारण तो जर रिपीट केला तर आजचा टॉपिक अर्धवट राहील आणि उद्या 3 तास सुद्धा कमी पडणार आहेत आपल्याला, म्हणून 2 ते 5चा वेळ ठेवलेला आहे. थांबा जरा, आता एक छान प्रश्न आलेला आहे, प्रत्येकाच्या कामातील असा, सगळ्यांना कामातील असा प्रश्न आहे. बरेच लोक आहेत जे स्लीपिंग पिल्स घेतात, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, आपल्या कुटुंबामध्ये कोणी असतात आणि बरेचसे प्रॉब्लेम असतात. आणि हे रेकीचं फ्रीमध्ये क्लास देण्याचा उद्देशच तो आहे की ऍटलिस्ट जर तुम्ही थोडी जरी प्रॅक्टिस केली ना स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी, एक चांगलं प्रोटेक्शन शील्ड तुम्ही नक्कीच निर्माण करू शकता. जरूर नाही की सगळेच्या सगळे पुढच्या प्रवासात सोबत येतील, पण जेवढं तुम्ही या 10 दिवसात शिकाल त्याच्यातलं थोडं जरी प्रॅक्टिस करायला लागाल, माझी गॅरंटी आहे की तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटीचा सुंदर किनार लागणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, आजच्या ह्याच्यात आयुष्य कमवतो व्यक्ती सुखाच्या शोधात पैसे कमवतो, पण सगळा पैसा तोच औषधांमध्ये घालून टाकतो, मोठमोठ्या आजारांमध्ये चालला जातो. आणि आयुष्याची संध्याकाळ येते तेव्हा असं वाटतं की और थोडी लाईफ मिली रहती तो कुछ बेटर जीवन जिया. काल परवाच माझ्या हसबंड एक रील पाहत होते, अपना टाइम आएगा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ती रील बघितली असेल. जेव्हा लहान होतो तेव्हा शिक्षणाचे, खेळायचे दिवस होते, तेव्हा वाटत होतं अपना टाइम आएगा, परवा तब आया नाही. आई वडील म्हणाले अभ्यास कर. मग कॉलेजमध्ये गेल्यावर वाटलं आपला टाइम येईल, तेव्हा करिअरचं टेन्शन होतं कारण शिक्षण चांगलं झालं नाही तर नोकरी नाही, तेव्हाही आपला टाइम आला नाही. इकडून तिकडून नोकरी लागली, वाटलं आपला टाइम येईल, संसाराचं ओझं आलं, तेव्हाही आपला टाइम आला नाही. असं करता करता मुलांचं शिक्षण केलं, सगळा संसार केला, वाटतं आपला टाइम येईल, आणि एक दिवस 65-70 मध्ये दवाखान्यात पोहोचलो आणि डॉक्टरांनी सांगितलं अब इनका टाइम आ गया है, रिश्तेदारों को बुला लो. आपल्याला तो टाइम नाही पाहिजे जीवनात की डॉक्टर असे म्हणते. आपला जो टाइम आहे आणि तो आत्ताचा आहे,
9 मध्ये आहे. आपला वेळ आत्ता आहे. उद्या डॉक्टरांनी इनका टाइम आ गया असं म्हटल्यावर जीवन जगायला सुरुवात करायची नाहीये. आज आत्ता या क्षणी जो आपला वेळ आहे तो आपला आहे, आणि या वेळेला आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करायचं. तर जे लोकांना झोप येत नाही, सायकॅट्रिकची ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्यांच्यासाठी मी एक सुंदर पॉइंट तुम्हाला आज सांगते आहे. तुम्हाला त्या आजार म्हणजे स्लीपिंग डिसऑर्डर मध्ये निश्चितच आराम पडेल. सगळ्यांनी एक 6 मिनिटाची प्रक्रिया, ज्यांना ज्यांना झोप येत नाही किंवा आपल्या कुटुंबामध्ये ज्यांना झोप येत नाही त्यांना अवश्य सांगा, कारण आपण एखाद्याच्या आयुष्यात चांगली एनर्जी देतोय. तर हा जो डेप्थ वाला पॉइंट असतो ना आपला, इथे बघा, इथे एक खोलगट पॉइंट आहे, इथे सेंटरला खोलगट पॉइंट आहे, या रेषेच्या खाली इथे एक, सेंटरला एक आणि इथे एक. सापडला डेप्थ वाला पॉइंट? इथे, इथे आणि इथे. हे तुम्हाला दोन्ही हातात सापडतील हे पॉइंट. इथे, इथे आणि इथे सापडला. इथे, इथे आणि इथे. काय करायचं, या पॉइंटला तुम्हाला मसाज करायचा आहे 1 मिनिट. 6 मिनिटं ही प्रक्रिया करायची आहे. 1 मिनिट इथे, 1 मिनिट इथे आणि 1 मिनिट इथे. क्लॉकवाईज मसाज करा. 7-8 मिनिटांमध्ये तुम्हाला शांत झोप लागून जाईल. आपल्या घरच्या पेशंट जे कुठले व्यक्तींना स्लीपिंग पिल्स घ्यायचे असतात त्या गोळ्या घेण्याच्या पेक्षा तुम्ही या पद्धतीने सवय लावा. झोपेचं औषध घ्यायची गरज, दोन्ही हातावर ही प्रक्रिया करायची आहे. 1 मिनिट इथे म्हणजे 3 मिनिटं एका हातावर, 3 मिनिटं एका हातावर. 1, 1, 2 आणि 3 पॉइंट. इकडे 1, 2 आणि 3 पॉइंट. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करा. खरोखर एखाद्या व्यक्तीसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने हिलिंग करू शकतो. रेकी फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आहे. पण आता ही जी एनर्जी आपण या लेवलमध्ये ग्रहण केलेली आहे ही फक्त 10% आहे. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये ही एनर्जी 40% होते. रेकीच्या थर्ड लेवलमध्ये ही एनर्जी 100% होते. आणि रेकीच्या थर्ड लेवल नंतर ज्यांना ही प्रॅक्टिस हिलर म्हणून करायचं आहे, कमीत कमी 60,000 रुपीज पर मंथ इझिली अर्न करू शकतात. हे टेक्निक मी त्या लेवलमध्ये तुमच्यापर्यंत देत असते. आणि ग्रँड मास्टर म्हणून तुम्ही 1 लाख प्लस, जसं मी ट्रेनिंग सेक्टरमध्ये काम करते तर 1 लाख प्लस तुम्ही स्टार्टिंगच्या 3 महिन्यामध्ये आरामात त्या 1 लाख पर्यंत या हिलिंगच्या ह्याच्यातनं, ट्रेनिंगच्या ह्याच्यातनं पोहोचू शकता. ओके. तर आता आपला विषय आहे बिमारी और उनका निदान. ठीक आहे. आता डॉक्टर मिकॉसूंनी आपल्या शरीरातले 24 पॉइंट सांगितले होते. एका पॉइंटला हिलिंग करायला कमीत कमी 3 मिनिटं लागतात. आणि नुसार जर का आपण 24 पॉइंटला हिलिंग करायला सुरुवात केली तर आपले किती मिनिटं जाणार आहे? 72 मिनिट्स. किती मिनिट जाणार आहे? 72 मिनिट आपले हिलिंग मध्ये जाणार आहे. बरोबर. आणि आपल्याला 72 मिनिटं खरोखर स्वतःसाठी काढायला आहे का? सगळ्यांना माहितीये उत्तम स्वास्थ्यासाठी स्वतःसाठी 1 तास काढला पाहिजे. किती लोक 1 तास स्वतःसाठी काढतात सांगा बरं? इमानदारीने हातवर करा की यस, मी माझ्या स्वास्थ्यासाठी, परम सुखासाठी 1 तास देत आहे. होतोय का हँडरेस? योगा करता व्हेरी गुड, कुठल्याही पद्धतीने करा, पण 1 तास हा स्वतःच्या आरोग्यासाठी जे काढत असतील ना त्यांनी एक काम करायचं, असा हात करायचा आहे आणि स्वतःला शाबासकी द्यायची. यस, द्यायची. दीपाली मॅडम रुकणार नाही. यस, मी स्वतःला. का बरं प्रणाली मॅडम 1 तास स्वतःसाठी काढत नाही तुम्ही? काढायचंय प्रणाली मॅडम, वर झाला नाही तुमचा. ओके. 1 तास स्वतःसाठी काढायचा आहे. ओके. अर्धा तास होतो माझा स्वतःसाठी काढणं. अर्ध्या तासात काहीच नाही मॅडम. 24 तास आपण जगतो. बरोबर. त्या 24 तासापैकी जर आपण 1 तासही स्वतःला देऊ शकत नाही ना तर उरलेल्या 23 तासाची एनर्जी नाही राहत. बरोबर. त्याच्यामुळे 1 तास कुछ तो अच्छा होना चाहिए. आणि रोज सकाळी उठल्याने जर झोपताना तुम्हाला वाटतंय ना आज मी माझ्यासाठी 1 तास दिला नाही, व्यर्थ आहे त्या दिवसाला,
तुम्ही तुमचं आयुष्य कमी करता मग, बरोबर की नहीं? बरोबर. इसलिए हर पल जियो तो हर पल ऐसे जियो जैसे की आखरी हो, एन्जॉय. थोडं मोटिवेशन सॉन्ग बिंग ऐका, कारण म्युझिक मध्ये खूप पॉवर आहे बरं. यू कॅन क्रिएट पॉवर इन युअर लाईफ. ओके, सो अपने आपको, चला अश्विनी गरुड मॅडम साठी सगळ्यांनी एकदा क्लॅप करा बरं. 8 वाजता उठायच्या झोपून आता 5 वाजता उठतात आहे. अभिनंदन अश्विनी मॅडम, व्हेरी गुड. कुठे गेल्या? जरा दिसा बरं व्हिडिओ ऑन करून. अश्विनी मॅडम जरा हँड रेज करा इकडे इलेक्ट्रॉनिकली. चला बोला मॅडम, शेअर मॅडम करा तुमचा एक्सपिरियन्स, काय वाटतंय? मॅडम मी तिन्ही पण लेवल केले आहेत आणि तरी पण मी पहिला कोर्स सुद्धा अटेंड करते, कारण हा माझ्यासाठी वेळ मी राखून दिलेला आहे. आणि सकाळी पण माझ्या बाळामुळे उठायला मला होत नव्हतं, पण आता मी कंपल्सरी 5 वाजता उठते आणि माझी दिवसभराची एनर्जी पण एकदम फुल असते. मी अशी नाही की दुपारी झोपून राहते, सकाळी उठते म्हणून दुपारी झोपून राहते, असंही होत नाही माझं. मी 3 तास तुमचे सेशन अटेंड पण करते आणि सकाळी 5 वाजता उठून मेडिटेशन करते, वॉकिंग करते, म्हणजे योगा वगैरे पण होते माझं. व्हेरी गुड अभिनंदन. काय फरक वाटतो हे सगळं करून? नेमका लाईफ मध्ये काय फरक झालाय? फरक तर ट्रिमेंडस फरक आहे. एक मिनिट. मॅडम ऍक्च्युली रेकीसाठी माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा मला पूर्ण नाकारलेलं. मी मगाच्या बॅच मध्ये पण मी हँड रेज केला होता, पण खूप विरोध होता त्यांचा. आणि आज स्वतःहून ते म्हणतात की मी सुद्धा हा कोर्स करणार आहे. आणि डाउजिंग वगैरे ते तर अमेझिंग आहे माझ्यासाठी. रोज काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह होते माझ्या आयुष्यामध्ये आणि मी एक्सप्लेन पण करू शकत नाही, एवढे माझे एक्सपिरियन्स आहेत आता या 2 महिन्यामध्ये. व्हेरी गुड, छान छान. आणि तरी म्हणजे माझ्याकडून असं होतं की अजून मला काहीतरी शिकायचं, अजून काहीतरी शिकायचं आहे. आणि त्यासाठी मी आता हे 3 ते 5चं टायमिंग मी रेग्युलरच ठेवणार आहे आयुष्यभरासाठी. एनएलपीच्या बॅचला या मॅडम. एनएलपी मास्टर प्रॅक्टिशनर आपला कोर्स चालू होणार आहे ना? एनएलपी एंजलची सुद्धा मी वाट बघायला लागली आहे. एंजल आपण मंडे पासून सुरू करतो आहे. 26 पासून सुरू करणार आहे एंजल. ओके ओके ओके. आणि मॅडम अशी कंडिशन होती पहिल्यांदा की मला ते पैसे द्यायला पण तयार, फी भरायला पण तयार नव्हते. मी माझ्या बहिणीकडून घेऊन फी भरलेली आहे. आणि आज स्वतः माझे काल मिस्टर म्हणाले, काल त्यांचा वाढदिवस होता, तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला मी काय गिफ्ट देऊ, तर मी म्हणलं ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट मी देऊ का तुम्हाला, तर हो दे म्हणाले, मी घालतो म्हणजे, आणि तो कोर्स पण करतो असं म्हणाले. त्यामुळे माझे अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, जे मी एक्सपेक्ट पण केले नव्हते ते आहेत, आता चालू आहेत. आणि थँक्यू रेकी, तुम्हाला तर अगदीच मनापासून थँक्यू, रेकीला पण मनापासून एक थँक्यू. रिझन ना, बाकीचे बदलले की तुम्ही बदलले? मी तर खूपच बदलली आहे, म्हणजे मेन मला काय बदल झाला? तुम्ही बदललात म्हणून बाकीचे बदलले. नाही, मी माझ्यात खूपच बदल झाले, कारण मी रात्रभर रडत बसायची छोट्या छोट्या कारणावरून. पण आता मी शॉक आहे की माझ्यात एवढी एनर्जी कुठून आली आहे. म्हणजे घरात वाद जरी झाले तरी मला घंटा फरक पडत नाही, असं झालेलं आहे. थँक्यू अश्विनी मॅडम. ओके, चला या बघा आता. म्हणजे अश्विनी मॅडम जवळपास 2 महिने झाले सेशन मध्ये, कारण बरेच स्टुडंट असतात. फार काही कमी म्हणजे सगळ्यांशी काही बोलणं होत नाही माझं. पण असं एखाद दिवस जर दिसल्यात, म्हणजे तो एक नवीन मेसेज दिसला की 8 वाजता उठत होते, 5 वाजता, त्या फरकमुळे मॅडमला बोलायला सांगितलं. बट बढिया, छान, अभिनंदन अश्विनी मॅडम. सो लाईफ का बरं मी सांगते की आपल्याला जैसे कल जी रहे थे ना, वैसे अगर आज जी रहे हो ना, तो आने वाला कल भी वैसे ही था. बरोबर की नाही? तुम्ही म्हणून रोज रात्री झोपताना विचार करायचा की आज मी माझ्या जीवनाला नवीन आनंदाने जोडण्यासाठी नेमकं काय चांगलं केलं. मी चांगलं पुस्तक घेतलं का माझ्यासाठी? एक पुस्तक माझ्याकडे खूप दिवसाचं पडलेलं आहे, त्याचं मी वाचन केलं का? चांगल्या विचारांचं एखादी मला मराठी चित्रपट पाहायला खूप आवडतात, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मागच्या बॅच मध्ये सांगितलं, कदाचित या बॅच मध्ये सांगितलं नसेल तर एक मराठी मूवी सगळ्यांनी बघायची आहे, ती म्हणजे अशोक सराफ यांची एक उन्हाळ दिवस. या बॅच मध्ये सांगितलं होतं का आठवत नाही. ज्यांनी नसेल पाहिला अवश्य तो पिक्चर बघा. कोणता मूवी बघायचा आहे? एक उन्हाळ दिवस, अशोक सराफ यांचा. अर्चना राऊत कुठे आहेत? इकडे हँड रेज करा, इकडे दिसत नाहीये.
स्क्रीनवर येऊन हँड रेज करा म्हणजे मला दिसतंय, कारण 253 लोकांना कसं शोधणार तुम्हाला. अर्चना राऊत मॅडम, हा बोला काय म्हणताय. माईक ऑन करा ना. माईक ऑन नाही झाला अर्चना मॅडम तुमचा. हा मॅम झाला, मी केली अनम्यूट. हा मॅम, सर्वप्रथम आपल्याला खूप खूप आभार मॅम. माझा आवाज येतोय? येतोय बोला. मॅम माझी 100ची थायरॉइडची गोळी सुरू होती आणि 2 दिवसाआधी मी चेक केलेला आहे, तर ती चक्क 50ची झाली. आणि डॉक्टरांना मला माझा कोलेस्ट्रॉल पण वाढत होता आणि तो पण एकदम नॉर्मल झाला. डॉक्टरांना पण एवढं आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं, काय केलं तुम्ही, आणि ते चक्क हसायला लागले. सो थँक्यू मॅम. कुठल्या लेवलला मॅडम अर्चना मॅडम तुम्ही सध्या? सध्या मॅम मी पहिल्या लेवलच करत आहे, ही पहिलीच बॅच आहे माझी. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा. प्रॅक्टिस चालू केली का मग? आणि हो हो मॅम, मी हे गळ्याचं वगैरे करत होती आणि खूप म्हणजे सकाळी उठून वगैरे करायला लागते. व्हेरी गुड. मला हो. सुद्धा थायरॉइडच्या गोळ्या चालू होत्या आणि माहितीये थायरॉइड म्हटलं की थायरॉइड बीपी शुगर आयुष्यभर गोळ्या घ्या असं सांगतात. पण माझा मुलगा आता लहान हो मॅम. 14 वर्षाचा होईल कम्प्लीट आणि मला त्याच्याच जन्माच्या नंतर मला थायरॉइड डिटेक्ट झाला आणि 2 वर्ष मी गोळ्या घेतल्या. म्हणजे आता 12 वर्षापासून माझ्या गोळ्या बंद आहेत. दर 6 महिन्यातनं मी रिपोर्ट काढते थायरॉइडचा, पण टचवूड ईश्वर कृपेने आणि दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझा रिपोर्ट नॉर्मल येतो. मला कुठलेही गोळी घ्यायची. रेकीचे 7 चक्रांचे लिंक मी तुम्हाला का बरं आजारावर आणि जे प्रोटोकॉल मी तुम्हाला देणार आहे तुमच्या नोट्स मध्ये, अगदी त्याची प्रॅक्टिस तुम्ही त्या आजारांसाठी दैनंदिन लेवलवर करा. पण फरक एवढा सांगते की रेकीची लेवल 1 ची एनर्जी फक्त 10% आहे, लेवल 2 ची 40%, लेवल 3 ची 100%. जसं जसं तुम्ही लेवल अप करा. लेवल 2 ला येणार. अर्चना मॅडम काय बोलला? लेवल 2 ला येणार आहे मॅम. ओके ओके, वेलकम. हो, मी लेवल 2 ला येणार आहे. आणि मॅम जे पॉझिटिव्हिटी येते ना आपल्यामध्ये, त्याच्यामुळे पण खूप फरक पडतो मॅम. आणि आपला समजावून सांगणं एवढा छान राहते की खूप पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये. सो थँक्यू मॅम. मी तर खूप आनंदी आहे. थँक्यू. माझा क्लास कोणी झोपून केलेला मला आवडत नाही. झोपलेल्यांनी जागे व्हायचंय, नाही तर क्लासला जायचं नाही. ओके चलो. तर आजार आणि त्याचं निदान, तर म्हणून आपल्याला 24 पॉइंटवर हिलिंग करणं जमत नाही, तर त्याच्यासाठी आपण 7 चक्रांत जे आहे इझिली आपण हिल करू शकतो. म्हणून 21 मिनिटाचं 21 मिनिटाचं जे मी तुम्हाला मेडिटेशन पाठवणार आहे ते दैनंदिन लेवलवर आपल्याला प्रॅक्टिस मध्ये आणायचं आहे. ठीक आहे. आणि मी जे आता तुम्हाला पॉइंट सांगते आहे सगळ्या आजारांचे, ते सुद्धा मोस्टली 7 चक्रांनाच धरून हिलिंग केलेलं आहे. 7 चक्रांचं हिलिंग करून आपण कुठल्याही पेशंटला हिल करू शकणार आहे. तर पोटासंबंधित आजार म्हणजे काय काय? उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, खाने पीने में अरुचि, पिंपल्स, चेहऱ्यावर किंवा शरीरावर काळे पांढरे डाग, गोरे होने के लिए, बुद्धिमत्ता बढ़ाने के लिए आणि आनंद प्राप्तीसाठी. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रॉब्लेमवर पुढचे 2च पॉइंट. कोणते पॉइंट आहे? एक हात आज्ञाचक्र आणि एक हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. एक हात आज्ञाचक्र आणि एक हात मणिपूर चक्र, एवढं. आणि सोल्युशन कुठे कुठे होईल एवढ्या पॉइंट वर हात ठेवल्याने? उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, मुहासे, चेहरे पे काले सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धिमत्ता बढ़ाने के लिए और जीवन में आनंद प्राप्ति के लिए. बरोबर. फक्त 2 पॉइंट. एक हात हाताचं नाही, हे असं असं काही चालेल की डावाच हात ठेवायचा का उजवा ठेवायचा का नाही, कुठलाही हात तुम्हाला जो इझिली. आणि खरं म्हणजे रेकीच्या साठी महिलांच्या
मासिक अडचणीचं कुठलंही बंधन नाहीये. रेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी आंघोळीचं बंधन नाहीये. रेकीच्या प्रॅक्टिससाठी मॅडम व्हेज चालतं की नॉन व्हेज चालतं असं कुठलंही बंधन नाहीये. रेकी बसूनच प्रॅक्टिस केली पाहिजे असंही नाहीये. तुम्ही लेटून सुद्धा बरं नसताना हिलिंग करू शकता. मी तर दिवसभर प्रेग्नेन्सी मध्ये तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका पण सेल्फ हिलिंग करू शकता. ठीक आहे. हात पूर्ण टच करायचा असा पण हाताची जी पोझिशन आहे ती पोझिशन नेहमी कप शेप असली पाहिजे. कुठल्याही बॉडी पार्टवर हात ठेवताना हाताची कप शेप बोट जोडलेली असली पाहिजे. कारण रेकीची ऊर्जा ही आपल्या सेंटर ऑफ द पाम मध्ये येणार आहे. तर हाताची पोझिशन अशी असली पाहिजे कुठेही ठेवताना. ठीक आहे. आणि असं दाबून नाही ठेवायचा हात. फिदर टच अगदी हस्तस्पर्श हा हलका असला पाहिजे. आणि ज्या ऑर्गनवर आपण हात ठेवू शकत नाही किंवा एखादा जळलेला भाग आहे तिथे आपण हात ठेवू शकत नाही, फोड झालेला आहे तिथे आपण हात ठेवू शकत नाही, अशा वेळेस आपल्याला हात 2 ते 3 इंच वर ठेवला तरी देखील हिलिंग ऊर्जा पोहोचते. क्लिअर इथपर्यंत? हो. पोनो पोनो प्रेयर आपल्याला रोज म्हणायची आहे. घरी स्टिक करून ठेवायची आहे. ते अफर्मेशनच्या पार्ट मध्ये हो पोनो प्रेयर मी ऑलरेडी सांगितलेली आहे. दुसऱ्याला हील केलं तर आपली एनर्जी कमी होत नाही. केव्हा कमी होणार? तुम्ही 10 पेशंट पाहून राहिले आणि साधे स्वतःचे चक्र चार्ज करत नाहीया, आणि चार्ज करत नाहीया, अन्नही चार्ज करत नाहीया. आपल्याकडे एक माठ आहे, त्या माठामध्ये पाणी भरलेलं आहे. तुम्ही ते पाणी सगळ्यांना वाटून दिलं, माठाला कोरड पडेल की नाही? नव्याने त्या माठात पाणी टाकावं लागेल. अगदी रेकी तशी ब्रह्मांडी ऊर्जा आहे. आपल्याला या पद्धतीने ही एनर्जी ग्रहण करायची आहे. स्वतःच औरा क्लिन्झिंग, 7 चक्रांचं चार्जिंग सगळं काही पॉझिटिव्हिटी करून आपण करू शकतो. ठीक आहे. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण आपल्यासाठी आणि आपल्या मार्फत इतरांसाठी निश्चितच वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दूसरा प्रॉब्लम, वजन बढ़ाने या घटाने के लिए, शरीर को सुंदर और सुडौल बनाने के लिए, शरीर के विशेष हिस्सों का वजन बढ़ाने या घटाने के लिए या संतुलन बनाए रखने के लिए क्या करना है? तर याच्यासाठी एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र. एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र आणि आपला लोकल बॉडी पार्ट. लोकल बॉडी पार्ट म्हणजे जिथे आवश्यक आहे. समजा एखाद्याचा कमरेचा फॅट जास्ती आहे तर कमरेच्या तिथे आपण दोन्ही हात म्हणजे दोन्ही हात कमरेच्या बाजूला. एखाद्याचा इथे शोल्डरवर जास्ती फॅट आहे तर मग इथे तुम्ही असं हिलिंग करू शकता. ठीक आहे. तर ते तुम्हाला लेटून झोपल्या झोपल्या पण तुम्ही त्या लोकल बॉडी पार्टवर हिलिंग करू शकता. त्याच्यानंतर मायग्रेनचा त्रास, एखाद्या व्यक्तीला किसी भी प्रकार का सरदर्द या माइग्रेन से मुक्ति पाना है तर एक हात मणिपूर चक्र, दुसरा हात मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे आपला रूट चक्र, जेनेटिक ऑर्गनच्या समोर. एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र, एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्र. एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्रावर आपल्याला हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. आता हिलिंग ठेवून काय बोलायचंय? मी स्वस्त मस्त जबरदस्त होत आहे, माझा आजार ठीक होऊ दे, माझे गुडघे ठीक होऊ दे, माझं दुखणं ठीक होऊ दे असं बोलायचं नाही. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. या पद्धतीने आपल्याला हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? तर सगळ्या आजार प्रोसेस सेम राहणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला आज मी याचे सगळे नोट्स पाठवते प्रत्येक आजाराचे. ते बघून बाकीचं तुम्हाला या पद्धतीने कुठल्या आजारावर कुठे हात ठेवायचं
हे तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं आपलं डे 9चं सेशन आहे. उद्या आपल्या क्लासचा लास्ट डे आहे, डे 10. आणि उद्याचा क्लास आपला किती वाजता आहे? दुपारी 2 वाजता सुरू होईल. तो शेवटचा हँडरेस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपला क्लास चालेल. 2 ते 5 पण 5 चे 6 पण होऊ शकतात. ओके, आपल्यापैकी काही लोकांचं पेमेंट आलेलं आहे. तर रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपर्यंत सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल. माझं जे प्ले स्टोअरवर ऍप आहे तिथे तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. ठीक आहे, तर सगळ्यांना त्या पद्धतीने पुढच्या प्रोसेसमध्ये ऍड केलं जाईल. तशी माहिती तुम्हाला मिळेल. ओके, नाही तर प्रश्न पडेल. फक्त पेमेंट झाल्यावर ज्यांचं स्क्रीनशॉट आलेला आहे त्यांनी नाव आणि फोन नंबर पाठवायचा आहे. ओके, दुसरं सगळ्यात महत्वाचं उद्याचे आपले महत्वाचे टॉपिक आहे एनर्जी बॉल कसा ऍक्टिव्हेट करायचे, 3 एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि जिबूचे सिम्बॉल्स. हे 2 टॉपिक आपले उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मिळून आपली 5,000 रुपये फी आहे लाईफ टाईम ऍक्सेस सोबत. त्याच्यासोबत तुम्हाला अजून 2 कोर्स फ्री आहे. ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग. हे 2 कोर्स त्या कोर्स सोबत फ्री आहे. त्याच्यामुळे 4 कोर्सेसची फी 5,000 रुपये आहे. ते पण मल्टिपल टाइम रिपिटेशन. माझ्या ऍक्सेस लाईफ टाईम आहे पण तो तुमच्या नाही बरं, माझ्या. मी आहे तोपर्यंत माझी गॅरंटी घेईल, बरोबर की नाही. तर माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस सोबत तुम्हाला माझ्या कोर्सची रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशनची गॅरंटी आहे. ठीक आहे, त्याच्या पलीकडे मी गॅरंटी देऊ शकत नाही. बरोबर काय? अस्तित्व काय सांगितलं? जोपर्यंत या देहाचं अस्तित्व आहे तोपर्यंत मी गॅरंटी घेणार ना. पण या देहाला जर फक्त फोटोस्थान मिळालं तर मी काही करू शकणार नाही. ओके, सो त्याच्यामुळे तोपर्यंत सगळ्यांना ऍक्सेस राहणार आहे. मल्टिपल टाइम केव्हाही तुम्हाला काही प्रश्न पडला, जरी बॅच संपून 4 वर्ष झाले तुम्हाला 4 वर्षात कधीतरी माझी आठवण आली, बॅचेस फक्त व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला सोडायचा नसतो. व्हॉट्सअप ग्रुप सोडला तर मग आपलं कनेक्शन दूर होऊन जाईल. कारण मी पर्सनली तर कॉल करून तुमचा नंबर शोधू शकत नाही. त्याच्यामुळे ती जबाबदारी तुमची की व्हॉट्सअप ग्रुप लिव्ह करायचा नाही. चुकून लेफ्ट झाला ऍड करायची जबाबदारी माझी. पण तुम्ही जर स्वतः सोडला नाही, जर रिप्लाय केला नाही तर मी त्याच्यासाठी काही करू शकणार नाही. ओके, सो आता आजच्या सेशनला आपण इथे थांबवणार आहे. उद्या दुपारी आपण भेटणार आहे. किती वाजता? 2 वाजता. कालचं रेकॉर्डिंग ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं होतं. ठीक आहे, त्याचा नुसतं ऑडिओ एडिट करायसाठी माझ्याकडे सध्या साधन सुविधा उपलब्ध नाही आहे. ओके, पण माझ्या ऍपला जर तुम्ही डाउनलोड केलं तर माझ्या ऍप मध्ये तुम्हाला मेडिटेशनचा खूप मोठा कोर्सच गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, माझ्या ऍपला जर तुम्ही डाउनलोड केलं तर तिथे एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा कोर्स आणि मेडिटेशनचा पूर्ण 11 दिवसांचा कोर्स हा तुमच्यासाठी बोनस आहे की जे तुम्ही रिपीटेडली करू शकता. चला, ऍपचं नाव आहे वर्टिक्स हॅपी लाईफ. वर्टिक्स हॅपी लाईफचाही अर्थ आहे, माझ्या सेंटरचं पण नाव आहे वर्टिक्स हिलिंग सेंटर. वर्टिक्स म्हणजे शिरोबिंदू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्वोच्च बिंदू. ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये जे जे सर्वोच्च पाहिजे आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करणारं ठिकाण म्हणजे वर्टिक्स हिलिंग सेंटर. ओके, सो या वर्टिक्स हिलिंग सेंटर मध्ये पुढच्या टप्प्यामध्ये जे येतील त्यांचं खूप खूप स्वागत आहे. जे काही कारणास्तव येऊ शकतील नाही त्यांनी आपली प्रॅक्टिस करायची आहे. इथे हा शेवट नाही आहे. उद्या आपले महत्वाचे 2 टॉपिक राहिलेले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होणार आहे. तर उद्या सगळ्यांनी दुपारी 2 वाजता क्लासमध्ये हजर राहायचं आहे. सो तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. आणि इथून 9 दिवसांचे सेशन ओव्हरऑल कसे वाटले आज कृपया सगळ्यांनी ग्रुपवर शेअर करा. कारण तुमच्या शेअरिंग मधनं मला नवं काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळत असते. ओके, सो मी 10 दिवस माझं नॉलेज तुमच्याशी शेअर करत आहे. ऍटलिस्ट तुम्हाला ते कसं वाटलं हे 1 मिनिटात शेअर करावं एवढी माझी गुरुदक्षिणे म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. बाकी काही नको आहे मला. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.